Good morning to all of you. I am Prasanna Dange, Assistant Professor in Department of Civil Engineering, Maharashtra Institute of Technology, Aurangabad. So, this is our first online lecture. In this lecture, we will start our new subject, that is Foundation Engineering. So, in this lecture, we will study what foundation is basically, what are the types of foundation, different terms used in foundation such as bearing capacity. Then after we will study different method to find the bearing capacity of soil. In that method, one method is analytical method, second is field test method. ठीक है. So we will start what foundation is basically. Suppose there is any kind of structure, okay, on the structure different loads are comes from top to bottom. ठीक है. So foundation is nothing but it is a structural part that transfer the building load to the soil is known as foundation. कौन सी भी बिल्डिंग रहती है, ठीक है, उस बिल्डिंग के ऊपर अलग अलग प्रकार के लोड रहते हैं, राइट. वो जो लोड रहते हैं वो ट्रांसफ़र होते हैं फ्रॉम टॉप टू बॉटम और एट द लास्ट वो कहाँ जाते हैं, सॉइल में जाते हैं. ठीक है, उसको हम बेसिकली क्या बोलेंगे, फाउंडेशन बोलेंगे. सो फाउंडेशन इज नथिंग बट it is a structural part of a building that transferred the load to the earth's surface is known as foundation. Then next, there are different requirements of good foundation. अगर आपको आपकी बिल्डिंग मजबूत चाहिए तो आपको एक पर्टिकुलर क्राइटेरिया अडॉप्ट करना पड़ता है. ठीक है, दैट इज़ कॉल्ड एज फाउंडेशन के क्या क्या रिक्वायरमेंट्स है अच्छे रहने के लिए वो यहाँ पर दे चुके हैं. ठीक है, उसमें फर्स्ट है फाउंडेशन शुड बी सेफ अगेंस्ट शेयर फेल्यूर एंड सेटलमेंट फेल्यूर. ठीक है, फाउंडेशन दो प्रकार से फेल कर सकता है. उसमें फर्स्ट है आपका शेयर फेल्यूर, सेकंड है आपका सेटलमेंट फेल्यूर. व्हाट इज शेयर फेल्यूर? सपोज दिस इज योर सॉइल सैंपल, ठीक है, एंड इन दैट सॉइल इज प्रेजेंट, इन दैट सॉइल सैंपल दिस इज आवर टोटल सॉइल. क्या होता है शेयर फेल्यूर मीन्स व्हाट, सॉइल के अंदर ऐसे क्रैक्स डेवलप होते हैं. ठीक है, दैट इज नोन एज शेयर फेल्यूर. What is settlement failure? If this is your foundation, right, this is your column, total load comes from top to bottom, that I said earlier. Due to loose condition of soil, this part of foundation is suddenly settles down in the soil, right. So this is known as settlement failure. So two failure occurs in foundation. First is your shear and second is your settlement failure. So first requirement is that it should be safe against resistance to shear failure. ठीक है, there should be a resistance to the shear failure. जो भी बिल्डिंग पर लोड आ रहा है वो बिल्डिंग का लोड फाउंडेशन इजीली शेयर रजिस्ट कर पाए, ये रिक्वायरमेंट इसकी होनी चाहिए. सेकंड रिक्वायरमेंट क्या है, इट शुड देयर शुड बी अ नो सेटलमेंट. सेटलमेंट उसमें ऑकर नहीं होना चाहिए. ये आपका सेकंड फेल्यूर है. इट इज़ अ सेकंड रिक्वायरमेंट ऑफ गुड फाउंडेशन.
आपका थर्ड है देर इज नो इम्पैक्ट ऑफ वाटर टेबल इन फाउंडेशन. इट मीन्स वॉट, अगर सॉइल में, ये आपका सॉइल सैंपल है, ठीक है, इस सॉइल सैंपल में अगर आपका वाटर एंटर करता है तो उस सॉइल की स्ट्रेंथ क्या हो जाती है, लूज़ हो जाती है. उसके वजह से उसका डायरेक्टली इम्पैक्ट किस पे होता है, आपके स्ट्रक्चर पे होता है, ठीक है. सो उसी वजह से देयर शुड नॉट गेट अफेक्टेड बाय सीजनल वाटर टेबल फ्लक्चुएशन. इट मीन्स वॉट, देर इज लेस इम्पैक्ट ऑफ वाटर टेबल इन फाउंडेशन. दैट इज आवर थर्ड रिक्वायरमेंट ऑफ गुड फाउंडेशन. आपको एग्जाम में 2 मार्क्स के लिए क्वेश्चन आ सकता है, व्हाट आर दी रिक्वायरमेंट्स ऑफ गुड फाउंडेशन, या फिर डिफाइन फाउंडेशन, स्टेट और एक्सप्लेन रिक्वायरमेंट्स ऑफ गुड फाउंडेशन. ये क्वेश्चन आपको एग्जाम में आ सकता है. नेक्स्ट इज दैट, सो फाउंडेशन इज बेसिकली आर ऑफ 2 टाइप्स. फर्स्ट इज योर shallow foundation, second is your deep foundation. What is meant by shallow foundation? If this is my foundation, okay, this is my column, suppose point load P is, it is an external load on the column, ठीक है. If this is your width of foundation, it is denoted by BF, and this is your depth of foundation, it is denoted by DF. ओके, ये आपको पूरे चैप्टर याद रखना है. BF आप किसको डिनोट करेंगे, विड्थ ऑफ फाउंडेशन. DF आप किसको डिनोट करोगे, दैट इज योर डेप्थ ऑफ फाउंडेशन. इफ द रेशियो ऑफ डेप्थ ऑफ फाउंडेशन टू द विड्थ ऑफ फाउंडेशन इज लेस देन और इक्वल टू 1, देन इट इज नोन एज शैलो फाउंडेशन. ये जो फॉर्मूला आया है, ये द फादर ऑफ सॉइल मैकेनिक्स इज नोन एज टर्जागी. टर्जागी ने ये डिराइव करके बोला है, अगर आपके फाउंडेशन की डेप्थ टू दी विड्थ का रेशो लेस देन और इक्वल टू 1 आता है तो आप उसको क्या बोलेंगे, उसको हम शैलो फाउंडेशन बोलेंगे, ठीक है. एंड इफ your depth of foundation to the width of foundation is greater than or equal to 1, then it is known as deep foundation, ठीक है. One more difference between shallow and deep foundation is that if you are the construction of building, in construction of any kind of building, suppose this is your building, this is your foundation, all load comes from top to bottom, ठीक है. If in shallow foundation firm strata is available at a minimum depth, ठीक है. rough surface is obtained. आप कंस्ट्रक्शन जो करते हो बिल्डिंग का, वो आप कब करते हो, जब तक आपको फर्म स्ट्रेटा सॉइल के अंदर ना मिल जाए, तब तक आप क्या करते हो, उसका एक्सकेवेशन करते हो, ठीक है. सो शैलो फाउंडेशन में क्या होता है, फर्म स्ट्रेटा इज ऑब्टेन एट मिनिमम डेप्थ, वाइल इन डीप फाउंडेशन फर्म स्ट्रेटा इज ऑब्टेन एट लार्ज डेप्थ, ठीक है. दैट इज द डिफरेंस बिटवीन शैलो एंड डीप फाउंडेशन, राइट. देन आफ्टर this is how foundation, basically 2 types, shallow and deep. Depth of foundation to the width of foundation is less than 1, known as shallow foundation. Depth of foundation to the width of foundation greater than 15 is known as deep foundation. Then next, shallow foundation में अलग अलग टाइप्स के फाउंडेशन होते हैं. उसमें से फर्स्ट है isolated footing. So what is meant by isolated footing? A footing consists of a single column, right? A footing consists of single column is known as isolated footing. It supports only one column, ठीक है. That basically is known as isolated footing. It is a type of
शैलो फाउंडेशन. वी आर स्टडिंग शैलो फाउंडेशन. ओके, शैलो फाउंडेशन के अंदर अलग अलग टाइप्स की फुटिंग रहते हैं. उसमें से फर्स्ट है आपका आइसोलेटेड फुटिंग. सेकंड है आपका स्ट्रैप फुटिंग. इफ टू फाउंडेशन, this is your two foundation, okay, is connected by a single strip is known as strap foundation. दो फाउंडेशन को कनेक्ट करने वाली जो स्ट्रिप रहती है उसको हम क्या बोलेंगे? स्ट्रैप फुटिंग बोलेंगे. इट हेल्प्स टू जॉइन टू फुटिंग, राइट. देन नेक्स्ट स्ट्रिप फुटिंग. सो strip footing is nothing but it is a continuous footing. Suppose this is your foundation, right, and a continuous work is going on in a single slab is known as strip footing. So in case of strip footing, length is more. We can say this is work is continuously going on. That's why length should be more, ठीक है, as compared to width is known as strip footing. Then next part is combined footing. A combined footing is known as, it is basically a footing supports more than one column, ठीक है. This is your slab and on that slab two columns are there. It consists of more than one column is known as combined footing. Then next is a raft foundation. A slab consists of large number of columns, right. राफ्ट means what? चटई जशी असते आपल्याला, ठीक आहे, त्याच्यावरती काय लार्ज नंबर ऑफ कॉलम्स असतात, ठीक आहे, इन अ सिंगल स्लॅब इज नोन ॲज raft foundation. So this is how a different types of foundation in this is the examples of shallow foundation. Then next, one of the most important term in foundation engineering is bearing capacity. It is most important part. We must know what is bearing capacity of soil. So bearing capacity is nothing but, suppose this is your structure, this is your building. As I said earlier, a load that transfer from top to bottom. Bearing capacity is nothing but the ability of that soil that to ability means what? सॉइलची अशी स्ट्रेंथ जेणेकरून ती सॉईल कशामध्ये फेल नाही झाली पाहिजे तुमची. टू क्रायटेरिया. इट डज नॉट फेल इन शेअर अँड सेटलमेंट, राईट. द ॲबिलिटी ऑफ सॉईल दॅट विथहोल्ड विदाउट फेलिंग इन शेअर अँड सेटलमेंट क्रायटेरिया, त्याला मी काय म्हणणार? बेअरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल. सपोज दिस इज युअर स्ट्रक्चर, दिस इज युअर कॉलम. फाउंडेशनची अशी ॲबिलिटी जेणेकरून तुम्ही कितीही लोड अप्लाय करा त्या फाउंडेशनवरती, जेणेकरून ते फाउंडेशन फेल नाही झालं पाहिजे दोन क्रायटेरियामध्ये. फर्स्ट इज युअर शेअर फेल्युअर अँड सेकंड इज युअर सेटलमेंट फेल्युअर. त्याला मी काय म्हणणार? सरळ सरळ बेअरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल, राईट. The maximum pressure that a soil can withhold without failing in shear and settlement is known as bearing capacity of soil. आता बेअरिंग कॅपॅसिटीमध्ये वेगवेगळ्या टर्म्स आहेत. फर्स्ट आहे तुमची ग्रॉस प्रेशर इंटेन्सिटी. सो व्हॉट इज ग्रॉस प्रेशर इंटेन्सिटी? सपोज दिस इज माय साईट, राईट. साईटवरती गेलो मी. साईटवरती गेल्यानंतर काय केलं मी? मी आहे म्हणजे इंजिनियर आहे प्रॉपर चांगला, ठीक आहे. साईटवरती गेलो. साईटवरती गेल्यानंतर काय केलं मी?
एक्सॅवेशन केलं, ठीक आहे. एक्सॅवेशन केल्यानंतर काय केलं, फुटिंग याच्यामध्ये टाकली, ठीक आहे. फुटिंग टाकल्यानंतर परत काय केलं, सॉईल याच्यामध्ये इन्सर्ट केली, राईट. तर ह्या पूर्ण गोष्टी झाल्यानंतर ग्रॉस प्रेशर इंटेन्सिटी म्हणजे टोटल लोड किती लागला आहे फाउंडेशनवरती हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, ठीक आहे. तर कुठला कुठला लोड लागणार याच्यावरती, एक्सटर्नल लोड पी लागणार, राईट. त्यानंतर दिस इज युअर वेट ऑफ सॉईल प्लस वेट ऑफ फुटिंग. काय काय लागणार याच्यामध्ये, टोटल लोड पी प्लस वेट ऑफ सॉईल अँड वेट ऑफ फुटिंग अपॉन टोटल एरिया. टोटल एरिया आपले फाउंडेशन हे स्क्वेअर आहे, तर टोटल एरिया किती असेल, बी एफ स्क्वेअर. आलं लक्षामध्ये, ठीक आहे. तर आपण जेव्हा सॉईल मेकॅनिक्समध्ये इफेक्टिव्ह स्ट्रेस शिकला होतात, तर त्यामध्ये सपोज दिस इज युअर सॉईल सॅम्पल, दिस इज युअर डेप्थ ऑफ फाउंडेशन डी एफ, देन इफेक्टिव्ह स्ट्रेसचा फॉर्म्युला काय होता, गॅमा इंटू डी एफ, राईट. इफेक्टिव्ह स्ट्रेसचा फॉर्म्युला काय असणार, सिग्मा इज इक्वल्स टू वॉट, गॅमा इंटू डी एफ. तर तोच रूल इकडे आपल्याला अप्लाय करायचा आहे. सो टोटल लोड ऑन दॅट फुटिंग शुड बी वॉट, पी. पी मीन्स वॉट, एक्सटर्नल प्रेशर प्लस वेट ऑफ सॉईल, दिस इज युअर वेट ऑफ सॉईल, राईट, प्लस वेट ऑफ दिस फुटिंग. हे टोटल वेट टोटल लोड आपल्याला अप्लाय करायला लागेल अपॉन टोटल एरिया. आवर फुटिंग इज स्क्वेअर, दॅट्स वॉट आवर एरिया शुड बी बी एफ स्क्वेअर, ठीक आहे. सो आपण याच्यामध्ये ॲज्युम करतो द युनिट वेट ऑफ सॉईल शुड बी इक्वल टू युनिट वेट ऑफ कॉन्क्रीट. हे याच्यामध्ये आपण अप्लाय करतो. त्यानंतर एक फॉर्म्युला आहे क्यू जी. क्यू जी इज नथिंग बट वॉट, क्यू जी इज इक्वल्स टू ग्रॉस प्रेशर इंटेन्सिटी इज इक्वल्स टू पी प्लस वेट ऑफ सॉईल प्लस वेट ऑफ फुटिंग अपॉन टोटल एरिया, बी एफ. दॅट्स वाय पी अपॉन बी एफ स्क्वेअर प्लस गॅमा इंटू डी एफ, राईट. दिस इज वॉट, दिस इज नोन ॲज ग्रॉस प्रेशर इंटेन्सिटी. टोटल लोड किती लागतोय फाउंडेशनवरती त्याला मी काय म्हणणार, ग्रॉस प्रेशर इंटेन्सिटी म्हणणार. देन नेक्स्ट नेट प्रेशर इंटेन्सिटी. सपोज हा मी आहे, ठीक आहे. मी साईटवरती गेलो, साईटवरती गेल्यानंतर एक्सॅवेशन केलं, एक्सॅवेशन केल्यानंतर फुटिंग इन्सर्ट केली, फुटिंग इन्सर्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये सॉईल फिल केली. याच्यामध्ये दोन केस येतात, विदाउट बॅक फिलिंग, विथ बॅक फिलिंग. आपल्याला दोन फॉर्म्युले याच्यामध्ये डिराईव्ह होतात. टोटल लोड ऑन द फाउंडेशन व्हेन बॅकफिल इज नॉट प्रोव्हाइडेड अँड टोटल लोड ऑन द फाउंडेशन व्हेन बॅकफिल इज प्रोव्हाइडेड. असे दोन केस याच्यामध्ये येतात. नेट प्रेशर इंटेन्सिटी म्हणजे काय, जेवढा लोड आपल्या फाउंडेशनवरती होता त्याच्या व्यतिरिक्त एक्सेस जास्त दुसरा कुठला लागला आहे त्याला मी काय म्हणणार, नेट प्रेशर इंटेन्सिटी म्हणणार, ठीक आहे. डेफिनेशन सिम्पली काय म्हणणार याची मी, इट इज अमाऊंट ऑफ प्रेशर एक्झर्टेड बाय द फाउंडेशन इन एक्सेस ऑफ व्हॉट ऑलरेडी एक्झिस्टेड. दिस इज माय ओरिजिनल सॅम्पल साईट, ठीक आहे. व्हॉट इज दी इफेक्टिव्ह स्ट्रेस किती डेव्हलप होणार याच्यामध्ये, सिग्मा इंटू डी एफ, राईट. त्यानंतर काय केलं मी, एक्सॅवेशन केलं. एक्सॅवेशन केल्यानंतर टोटल वेट आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केला आहे, पी अपॉन बी एफ स्क्वेअर प्लस गॅमा इंटू डी एफ. हा माझा काय आला, हा काय आला, अमाऊंट ऑफ प्रेशर एक्झर्टेड झालं ऑन दी फाउंडेशन. एक्सेस कुठला आलं, ओरिजिनल किती होतं, गॅमा इंटू डी एफ. जास्त किती आलं आपलं, पी अपॉन बी एफ स्क्वेअर अपॉन गॅमा इंटू डी एफ. म्हणजेच काय करणार मी, टोटलमधून मायनस गॅमा इंटू डी एफ काय करणार, मायनस करणार. म्हणजेच काय, पी अपॉन बी एफ स्क्वेअर प्लस गॅमा इंटू डी एफ मायनस गॅमा इंटू डी एफ. हे कॅन्सल होणार. म्हणजे टोटल नेट प्रेशर इंटेन्सिटी किती होणार माझी, क्यू नेट इज इक्वल्स टू पी अपॉन बी एफ स्क्वेअर व्हेन बॅकफिल इज प्रोव्हाइडेड. म्हणजेच काय, मी फुटिंग बनवल्यानंतर सॉईल परत त्याच्यामध्ये इन्सर्ट केली, एंटर टाकली, ठीक आहे. व्हेन बॅकफिल इज प्रोव्हाइडेड. जेव्हा आणि इफ मी समजा बॅकफिल प्रोव्हाइड केली नसेल तर याच्यातून काय होणार,
P net is equals to what? P upon BS square minus gamma into DF. Right? This is how the difference between that gross pressure intensity and net pressure intensity. Next is what? Ultimate bearing capacity. So ultimate bearing capacity, it is also known as gross ultimate bearing capacity. It is denoted by QU. So it is a maximum of QG. QG means what? Gross bearing capacity, that we are discussed in first. This is gross pressure intensity, right? So it is maximum of gross pressure intensity. The maximum gross intensity of loading that the soil can fare without failure in shear. ठीक है, तर it is maximum of gross pressure intensity is known as ultimate bearing capacity. What is net ultimate bearing capacity? It is maximum of Qn. Qn means what? Net pressure intensity. It is maximum of Qn. Qn already आपल्याला माहित आहे काय फॉर्म्युला, Qu minus gamma into dF, right? Then next, this is definition of this. First is gross pressure intensity. It is a total pressure at the base of foundation due to self weight of footing, applied load of footing. ठीक है, this is the formula. It is important formula. Qg is equals to P upon Bf square plus gamma into Df. Second is net pressure intensity. It is a pressure at the base of the foundation in excess of what already existed is known as net pressure intensity. याच्यामध्ये दोन केसेस आहेत, when backfill is provided and when backfill is not provided. When backfill is provided, then the formula for the Q net is P upon Bs square. आपण टोटल लोड किती राहिला होता फाउंडेशनमध्ये पहिल्या डेफिनेशनमध्ये बघितलं होतं, P प्लस वेट ऑफ सॉईल प्लस वेट ऑफ फाउंडेशन अपॉन एरिया, हे आपण फॉर्म्युला बघितला होता. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, P अपॉन BF स्क्वेअर प्लस गॅमा इंटू DF. हा तुमचा आला टोटल वेट ऑन दी फाउंडेशन. पण नेट प्रेशर इंटेन्सिटीचं डेफिनेशन काय सांगते तुम्हाला? इट इज amount of pressure exerted by the foundation in excess of what already existed. म्हणजेच काय, ओरिजिनल किती होतं तुमचं प्रेशर सॉईलवरती, गॅमा इंटू DF होतं. ठीक आहे, पण एक्स्ट्रा किती आलं आहे, P अपॉन BF स्क्वेअर प्लस गॅमा इंटू DF. तर आपल्याला एक्स्ट्रा मायनस करावं लागेल. तर मग काय करावं लागेल आपल्याला, P अपॉन BF स्क्वेअर प्लस गॅमा इंटू DF मायनस ओरिजिनल किती, गॅमा इंटू DF. म्हणजे टोटल किती झालं, हे कॅन्सल होऊन P अपॉन BS स्क्वेअर हा फॉर्म्युला तुमचा Q नेटचा असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर जेव्हा आपण बॅकफिल प्रोव्हाइड करू तेव्हा हा फॉर्म्युला येईल. जेव्हा आपण बॅकफिल समजा प्रोव्हाइड केली नाही, सपोज दिस इज युअर फाउंडेशन अँड दिस इज युअर फुटिंग, राईट, फुटिंग इज अँड बॅकफिल इज नॉट प्रोव्हाइडेड, म्हणजेच काय तुमचं येईल याच्यामध्ये P अपॉन BF स्क्वेअर, राईट, मायनस गॅमा इंटू DF हा फॉर्म्युला याच्यामध्ये येऊन जाईल, हा सेकंड वन. ठीक आहे, दिस इज वॉट टू केसेस आर देअर, बॅकफिल इज प्रोव्हाइडेड अँड बॅकफिल इज नॉट प्रोव्हाइडेड. नेक्स्ट इज अल्टिमेट बेअरिंग कॅपॅसिटी. इट इज मॅक्झिमम ऑफ QG, ग्रॉस प्रेशर इंटेन्सिटी. व्हॉट इज नेट अल्टिमेट बेअरिंग कॅपॅसिटी? इट इज मॅक्झिमम ऑफ QN, दॅट इज नेट प्रेशर इंटेन्सिटी, that we are discussed earlier. Then next definition is net safe bearing capacity. It is a ratio of QNU, what is net ultimate bearing capacity, to the factor of safety. ठीक आहे, आपण QNU म्हणजे काय, नेट अल्टिमेट बेअरिंग कॅपॅसिटीला जेव्हा फॅक्टर ऑफ सेफ्टीने डिवाइड करतो तेव्हा आपण काय निघतं, आपलं फाइंड होतं नेट सेफ बेअरिंग कॅपॅसिटी कॅल्क्युलेट होते. आणि ग्रॉस सेफ बेअरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय, इट इज डिनोटेड बाय QS. इट इज अ रेशो ऑफ QNU, मीन्स वॉट, नेट अल्टिमेट बेअरिंग कॅपॅसिटी टू द फॅक्टर ऑफ सेफ्टी प्लस गॅमा इंटू DF. दिस इज हाऊ वी कॅल्क्युलेट. याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम विचारला जातात. ठीक आहे, फुटिंगची साईड दिलीसाठी इट मे बी स्क्वेअर फुटिंग, रेक्टेंग्युलर फुटिंग. ठीक आहे, आपल्याला विथ द हेल्प ऑफ ऑल दॅट फॉर्म्युला आपल्याला प्रत्येक टर्म आपल्याला फाइंड करायची असते. ठीक आहे,
एक्झाममध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. कॅल्क्युलेट नेट अल्टिमेट बेरिंग कॅपॅसिटी, अल्टिमेट बेरिंग कॅपॅसिटी, ग्रॉस अल्टिमेट बेरिंग कॅपॅसिटी. त्यासाठी तुम्हाला हे सगळे फॉर्म्युलेज विथ कन्सेप्ट माहिती असणं तुम्हाला आवश्यक आहे. देन नेक्स्ट, देर आर डिफरंट मेथड्स टू कॅल्क्युलेट बेरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल. ठीक आहे. आता बेरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय आपल्याला कळालं. त्यानंतर डिफरंट टर्म्स कळाल्या त्यामधल्या. ग्रॉस प्रेशर इंटेन्सिटी म्हणजे काय, नेट प्रेशर इंटेन्सिटी म्हणजे काय, ग्रॉस अल्टिमेट बेरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय, नेट अल्टिमेट बेरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय, सेफ बेरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय, नेट सेफ बेरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय. ठीक आहे. हे झालं. दिस इज हाऊ रिगार्डिंग बेरिंग कॅपॅसिटी. ठीक आहे. आता ह्या बेरिंग कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे तुमची ॲनालिटिकल मेथड, सेकंड आहे तुमची फील्ड टेस्ट मेथड. ठीक आहे. सो Terzaghi derive a different methods to find out a bearing capacity of soil. First is your analytical method. आता ॲनालिटिकल मेथडमध्ये तुमच्या 3 केसेस येतात. एक आहे तुमची जनरल शेअर फेल्युअर, सेकंड आहे तुमचं लोकल शेअर फेल्युअर, थर्ड वन आहे तुमचं पंचिंग शेअर फेल्युअर. ठीक आहे. तुमची जी सॉईल आहे ती कुठकुठल्या पॅटर्नमध्ये फेल होत आहे आणि त्यावरून ते तुम्हाला ते जी फेल होण्याची ते आपण जी फेल झालेली जी सॉईल आहे ती आपल्याला सरळ सरळ कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे. तर 3 वेजमध्ये आपण कॅल्क्युलेट करू शकतो सॉईलला विथ द हेल्प ऑफ ॲनालिटिकल मेथड, जनरल शेअर फेल्युअर, लोकल शेअर फेल्युअर आणि पंचिंग शेअर फेल्युअर. देन नेक्स्ट फील्ड टेस्ट आहेत वेगवेगळ्या. त्यामध्ये आहे तुमची स्टँडर्ड पेनिट्रेशन टेस्ट, सेकंड आहे तुमची प्लेट लोड टेस्ट आणि थर्ड आहे तुमची स्टॅटिक कोन पेनिट्रेशन टेस्ट. ठीक आहे. तर आपण 1 बाय 1 हे डिस्कस करू. त्यामध्ये फर्स्ट आहे तुमचं जनरल शेअर फेल्युअर. ठीक आहे. सो व्हॉट इज मीन बाय जनरल शेअर फेल्युअर. ठीक आहे. सपोज दिस इज माय फुटिंग अँड दिस इज माय कॉलम. ठीक आहे. सो व्हॉट इज जनरल शेअर फेल्युअर. एक्सटर्नल लोड पी लागला आहे कॉलमवरती, आपण आता डिस्कस केलं. ठीक आहे. त्यानंतर काही वेट ऑफ सॉईल आहे आजूबाजूचं. ठीक आहे. आणि जनरल शेअर फेल्युअर कसं म्हणतो आपण, दिस फेल्युअर इज ऑकर्स इन अ ब्रिटल सॉईल. लक्षात घ्यायचं आपल्याला, पॉईंट्स लक्षात ठेवायचे रिगार्डिंग जनरल शेअर फेल्युअर. फर्स्ट पॉईंट इज व्हॉट, दिस फेल्युअर इज ऑकर्स इन ब्रिटल सॉईल. ठीक आहे. सेकंड पॉईंट इज दॅट द फेल्युअर ऑकर्स, एक लक्षात ठेवायचं, तुमचं जे फेल्युअर आहे सॉईलचं हे कुठल्या डेप्थपर्यंत होतं, BF पर्यंत होतं. हे लक्षात ठेवायचं नेहमी. ज्याला जेवढं तुमचं विड्थ ऑफ फाउंडेशन आहे तेवढंच तुमचं खाली काय होणार, सॉईल तुमची फेल होणार. ठीक आहे. फेल्युअर ऑप्टेन, जेव्हा आपण सॉईल जेव्हा फेल जी होते या केसमध्ये ते तुमचं वेल डिफाईन्ड पॅटर्नमध्ये फेल होते. ठीक आहे. इन केस ऑफ जनरल शेअर फेल्युअर वेल डिफाईन्ड पॅटर्न और वेल डिफाईन्ड शेप इज ऑप्टेन. ठीक आहे. याच्यावरून आपण काय कॅल्क्युलेट करतो, सरळ सरळ बेरिंग कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. सो इफ आय ड्रॉ अ कर ऑफ सेटलमेंट अगेन्स्ट लोड देन वेल डिफाईन्ड पॅटर्न इज ऑप्टेन. राईट. दिस इज आवर सेकंड पॉईंट. फर्स्ट पॉईंट इज व्हॉट, this failure occurs in a brittle soil. Second term is what, well defined shape is obtained in general shear failure. Third point is what, suppose this is my foundation. ठीक आहे. जनरल शेअर मध्ये काय होतं, हिविंग इज ऑप्टेन म्हणजे काय, सॉईल जमा होणे. थोडीफार काय होते, सॉईलच्या सरफेसवरती सॉईल जमा होते, त्याला काय म्हणतो मी, हिविंग इज ऑप्टेन. दिस इज अवर थर्ड पॉईंट. फोर्थ पॉईंट इज व्हॉट, नो टिल्टिंग ऑकर्स. व्हॉट, सॉईल इज नॉट टिल्टेड. दिस इज अवर थर्ड पॉईंट.
फेल्युअर प्लेन इज वेल डिफाईन्ड, आताच आपण डिस्कस केलं, अँड ऑकर्स ड्यू टू टिल्टिंग ऑफ फाउंडेशन, राईट. सो दिस इज हाऊ सम इम्पॉर्टंट पॉईंट्स रिगार्डिंग foundation, that is general shear failure. Next point is what? Phi. Everybody should know what is phi. Phi is the angle of internal friction. Phi is denoted as the angle of internal friction. So in case of general shear failure it should be more than 36 degree. लक्षात ठेवायचं आपल्याला नेहमीच्याला. ऑब्जेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये आपली तुमची एक्झाम पॅटर्न तुम्हाला माहिती काय, 80 मार्क्स इज फॉर थेरी and 20 marks is for class test. Class test conducted in a 3 modes. First is your online class test. In that online class test objective question should be there, and rest of all 2 there is a descriptive type of class test. ठीक आहे. So objective point of view साठी the angle of internal friction in general shear failure should be more than 36 degree, right? Then after, one more concept is relative density. ठीक है. The value of relative density in case of general shear failure should be more than 70%. ठीक आहे. तर हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे अबाउट जनरल शेअर फेल्युअर. फाय means what? The angle of internal friction should be more than 36 degree. The value of relative density in case of general shear failure should be more than 70%. Then after, this failure occurs in a brittle soil. Fourth is what? Well defined pattern, well defined shape is obtained. Fifth is what? Heaving is obtained on the surface of soil. This point should have to remember. ठीक आहे. एक्झाममध्ये क्वेश्चन येतो आपल्याला, एक्सप्लेन जनरल शेअर फेल्युअर, 7 मार्कासाठी येऊ शकतो, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं. नेक्स्ट इज वॉट? लोकल शेअर फेल्युअर. तर ह्या केसमध्ये आपल्याला काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे. फर्स्ट इज पॉईंट इज दॅट दिस फेल्युअर ऑकर्स इन अ कॉम्प्रेसिबल और सॉफ्ट सॉइल. ठीक आहे. जेव्हा तुमची सॉइल कॉम्प्रेसिबल असते और सॉफ्ट असते तेव्हा ह्या टाईपचं फेल्युअर ते ऑकर होतं. ठीक आहे. लोकल शेअर फेल्युअर. देन नेक्स्ट, हिविंग जी आहे ती कमी असते. ठीक आहे. हिविंग म्हणजे काय? सॉईलच्या सरफेसवरती, ग्राउंडच्या सरफेसवरती सॉईल जमा होणं. ठीक आहे. सो लिस्ट हिविंग इज ऑब्टेन. देन नेक्स्ट, द व्हॅल्यू ऑफ फाय इज लेस दॅन 29 डिग्री. द व्हॅल्यू ऑफ रिलेटिव्ह डेन्सिटी इज लेस दॅन 35%. ठीक आहे. So tilting does not occur in case of local shear failure. So these points we have to remember in case of local shear failure. So if I draw a curve of settlement against load, then a well defined shape is not obtained. You can see this. Well defined shape is not obtained in case of punching shear failure. In case of local shear failure. And third last one is what? Punching shear failure. So heaving is very least in case of punching shear failure. Tilting does not occur. Soil is compressible oblique soft. In case of this local shear failure, well defined plane is not observed, less heaving is observed, foundation is not tilled. ठीक है. So this is how the difference between general shear failure, local shear failure and punching shear failure. आपल्याला एक्झाममध्ये एक्सप्लेन टाइप्स ऑफ फेल्युअर हा क्वेश्चन येऊ शकतो. त्यामध्ये आपल्याला ह्या पूर्ण गोष्टी आपल्याला एक्सप्लेन पॉईंट टू पॉईंट आपल्याला स्टडी त्यामध्ये करावं लागेल. ठीक आहे. नेक्स्ट इज वॉट? टेरजागी बेअरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल. टेरजागी बेअरिंग कॅपॅसिटी. ठीक आहे. सो Terzaghi, it is a scientist. Yeah. So he discovered a different formulas for calculating bearing capacity of soil. ठीक है.
टर्जागीने आपल्याला काय केलं आहे, वेगवेगळे फॉर्म्युलाज दिलेत वेगवेगळ्या फुटिंग कन्सिडर करून. ठीक आहे. विथ द हेल्प ऑफ दॅट फॉर्म्युला वी फाइंड आउट बेअरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल. ठीक आहे. तर ते फॉर्म्युलाज आहे ते काही अजम्पशनवरती बेस आहेत. सो देर आर सम डिफरंट अजम्पशन्स ऑफ टर्जागी थेरी. फर्स्ट अजम्पशन इज दॅट फाउंडेशन शुड बी शॅलो. ठीक आहे. तुमचं फाउंडेशन कसलं असलं पाहिजे अकॉर्डिंग टू टर्जागी थेरी. इट शुड बी शॅलो. इट मीन्स वॉट, डेप्थ शुड बी मिनिमम. ठीक आहे. द रेशो ऑफ डेप्थ टू दी विड्थ शुड बी लेस दॅन और इक्वल टू 1. ठीक आहे. द फुटिंग शुड बी स्ट्रिप फुटिंग. स्ट्रिप म्हणजे वॉट, देर शुड बी अ कंटिन्यूअस फुटिंग दॅट वी आर डिस्कस ऑलरेडी. ठीक आहे. देन वॉट, द बेस ऑफ फुटिंग शुड बी रफ सो दॅट युअर strength of the foundation should be strong. Then next, ground is horizontal. Ground is horizontal. This is our fourth assumption, so that eccentric load is obtained. ठीक आहे. जी लोडिंग जी आहे तुमची काय हॉरिझॉन्टल असल्यामुळे काय होईल, इसेंट्रिक राहील. ठीक आहे. इन अ वर्टिकल प्लेन. सो ड्यू टू दॅट ground is horizontal. Fifth assumption is that loading is vertical and symmetric. That point is already covered. Sixth is that shearing resistance of the soil above the foundation level is to be neglected. ठीक आहे. So these are some different assumptions of Terzaghi theory. आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो एक्झाममध्ये. Explain different assumptions of Terzaghi theory for bearing capacity of soil. ठीक है. So we will stop here. In next lecture we will study a different formulas of calculating bearing capacity of soil as per Terzaghi theory. Terzaghi consider a different footing for the analysis of or for calculation of bearing capacity of soil. He consider a strip footing. Rest of all footing he derive only formula, but for strip footing he derive a detailed derivation for calculating a bearing capacity of soil. So consider this is our strip footing. That part we will discuss in next lecture. Thank you so much.